नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज आहे गजानन महाराज प्रगट दिन. तर तुम्हा सगळ्यांना गजानन महाराज प्रगट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज संडे असल्यामुळे सगळे घरातच आहेत, त्यामुळे आम्ही चौघंजण आता मिळून गजानन महाराजांच्या दर्शनाला निघते. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या. चला, झालं रेडी? हा शर्ट मस्त दिसतो तुला. थँक्यू. ब्राऊन वाटते ना? नाही, रेड कलरचा आहे. रेड कलर आहे? आता हा थोडासा रेड नाही, हा ब्राऊनच वाटतोय मला. थोडं छान दिसतोय. सर केतूचं आवडलं की नाही? माझं आवडलं, मी सांगितलं तुला. तुमचं आवडलं? हो, ऑलमोस्ट मी. चला मग आपण निघूया का? हा, तुम्ही निघा मग. चला आपण निघूया. ना वेदांत, तू आणि तुला माहिती आहे ना गजानन महाराजांचं तिकडे आपण पलीकडे जातो मंदिर. तर 2-3 मंदिर आहेत, तर त्यातलं आपण अनुपमच्या तिकडचं आहे ना, तिकडे जायचं आहे. अनुपम बुक स्टॉल तिकडच्या. याल मग? फोन करा पाहिजे तर मग. चल, अजून तयारीत चालू आहे. भेटते की नाही मला? त्यामध्ये केतू आणि वेदांचे कपडे लागलेले आहेत. बरंच अजून वापरायचं तुम्हाला. केस बांधत नाहीस काय? बांधते. इयरिंग शोधते मॅडम आमची. मिळाले? हां, रेड कलरचे आहेत काय? हां, मॅच होते का? छान वाटते घाल, जरा वेगळं नवीन आहेत एकदम, एकदा पण नाही वापरलं. चल मावरून चल. चला. आता आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलो आहोत. आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भरपूर अशा रांगा होत्या. सुरुवातीला जेव्हा आम्ही रांगा बघितल्या तेव्हा आम्हाला असं वाटलं की भरपूर वेळ लागणार आहे, परंतु जसं आम्ही रांगेत उभे राहिलो तशा ह्या रांगा पुढे सरकायला लागल्या. त्यामुळे असं मला एवढा काही जास्त वेळ लागला नाही. आम्हाला वाटलं 2 तास लागतील, परंतु एवढा वेळ काही लागला नाही. अर्ध्या-पाऊण तासामध्ये आमचं महाराजांचं छान असं दर्शन झालं. आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये मी लग्नापूर्वीपासून इथे दर्शनाला येत होती, नेहमीच येत होती. कारण हे मंदिर माझ्या घराच्या जवळच असल्यामुळे आधनंमधनं मी मंदिरात दर्शन घ्यायला नेहमी येत होती. आता मात्र लग्न झाल्यापासून आम्ही वेस्टला राहतो आणि हे मंदिर ईस्टला आहे. आणि वेस्टवरून ईस्टला यायला मला आता एवढा सहसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मात्र मी महाराजांच्या प्रगट दिना दिवशी मात्र या मंदिरात मी आवर्जून येते. आणि दरवर्षी वेदांत, केतकी यांना सोबत घेऊन येत असते. आता वेदांत आणि केतू दुसऱ्या रांगेत होते आणि मी आणि महेश दुसऱ्या रांगेत, कारण ते ऑलरेडी पुढे आले होते, त्यामुळे त्यांचं दर्शन झालं होतं. आणि माझं आणि महेश यांचं दर्शन आत्ता होतं आहे. तर खूप छान प्रसन्न वाटलं दर्शन घेतल्यानंतर. महेश यांना सहसा जास्त जमत नाही इकडे यायला, परंतु जेव्हा प्रगट दिन असतो तेव्हा मी नेहमी त्यांना इथे घेऊन येत असते. कधी अजून आमच्या बदलापूरमध्ये गजानन महाराजांची मंदिरे आहेत, तिथेसुद्धा आम्ही जातो. म्हणजे कान्होरला पण एक छान मोठं असं गजानन महाराजांचं मंदिर आहे. तर तिथेसुद्धा गेल्यावरती मी एकदा तुम्हाला नक्की महाराजांचं दर्शन घेऊन दाखवेन. ते पण मंदिर खूप सुंदर आहे. तर चला मंडळी, महाराजांचं दर्शन तुम्ही घेतलंच असेल. आता दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता प्रसादाच्या रांगेत लागलो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा प्रसाद मिळालेला आहे. आज प्रसादामध्ये पिठलं भाकरी, त्याचबरोबर बरेच लाडू वगैरे सगळं काही होतं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता श्री गजानन महाराजांची मस्त अशी रांगोळी पण बाहेर काढली होती. खूप सुंदर दिसत होती ही रांगोळी. मग तिचं पण मी थोडंसं शूट घेतलं आणि आता निघालो आहे आम्ही घरी निघायला. तर आता वेदांत आणि केतू तर पुढे गेले, कारण त्यांचं दर्शन झालं होतं. आणि आता आम्ही पण निघालो आहे दोघंजणं. आता रस्त्यामध्ये ठरवत होतो आता पुढे कुठे जायचं आहे वगैरे. तर महेश यांना त्यांच्या आत्याकडे जायचं होतं, मात्र मला आता स्वयंपाक करायचा होता, म्हणून मग मी त्यांना म्हटलं आता मला घरी सोडा. आणि मग त्यानंतर ते त्यांच्या आत्याकडे गेले आणि मी आता स्वयंपाकाला लागणार आहे. आता मी स्वयंपाक करते. आज स्वयंपाकामध्ये धपाटे करायचा विचार आहे. तर आता पटकन पहिले धपाटे करते, कारण ऑलरेडी 8 वाजलेत, थोडंसं लेट झालं आहे आज आम्हाला जेवायला. त्यामुळे पटकन आता धपाटे करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते.
मंडळी आता स्वयंपाक करायच्या गडबडीमध्ये ॲक्च्युली सकाळीच माझं हे जे बोट आहे हे बोट चिरलं गेलं होतं. म्हणजे लिंबू चिरताना सुरी लागली आणि त्याच्यावरचं सगळं साल्टं निघालं आणि ते हळद लावून कसं बसं थांबवून ठेवलं होतं ते रक्त आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होतं. आणि आता परत मी जरा म्हटलं सुकलं आहे म्हणून काम करायला लागली तर पुन्हा त्याला त्याच्यावरचं साल्टं निघालं आणि रक्त यायला लागले. तर हे बघा, त्यामुळे आता मी चालले दवाखान्यात बँडेज करायला आणि बघू आता स्वयंपाकाचं काय करायचं अजून काही ठरलेलं नाही. तर पहिले मी आणि वेदांत जातो आहे आणि बँडेज करून येतो. तर बँडेज करून आल्यानंतर बोलूया. काढताना ते दिलं ते औषध टाकलं ते एकदम जळजळ. तर आत्ताच दवाखान्यात जाऊन आली आणि ड्रेसिंग वगैरे केलेलं आहे, औषध वगैरे दिलं आहे आणि टी टीचं इंजेक्शन पण घेतलं. तर आता डॉक्टरने सांगितलं की जखम कोरडी होईपर्यंत ह्याला ओलं करायचं नाही आहे. तर बघूया आता काय काय होते. त्यामुळे आज स्वयंपाक वगैरे काय नाही, सँडविच वगैरे मागवलं आहे. तर आता आम्ही सँडविच वगैरे खाऊ. आणि आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.